आणि आता एक महत्त्वाची घटना समोर येते। जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोला धडक देण्यात आलेली आहे। टेम्पोमध्ये 6 वारकरी होते, जे वारकरी आता गंभीर जखमी झालेले आहेत। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड जोडले गेलेले आहेत। सागर, वारकऱ्यांच्या टेम्पोला धडक बसली आहे, 6 वारकरी सध्या गंभीर असल्याचे समजता, काय अधिकची माहिती आहे? नक्की हा अपघात जो आहे तो जेजुरी रोडवरती घडलेला आहे। आज सासवडमधून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती जेजुरीकडे निघालेली आहे आणि याच दरम्यान मोठ्या प्रमाणावरती वारकऱ्यांचे टेम्पो, ट्रक वगैरे असतात आणि यावेळी कुठली शिस्त जी आहे ती वारीमध्ये या गाड्यांच्या जे गाड्या चालवणारे असतात त्यांना नसते। त्यामुळं वारकरी जर मध्ये आले तरी ते पाहत नाहीत, कारण की गाडी ट्रॅफिक मधून बाहेर काढण्याच्या नादामध्ये हा सगळा अपघात जो आहे तो झालेला आहे। 6 वारकरी जखमी झालेले आहेत आणि त्यांना उपचारासाठी जे आहे ते आता ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं जाणार आहे। आपण जर पाहिलं तर वारीमध्ये वाहनांना एक शिस्त लावणं आवश्यक आहे। त्यामुळे तासनतास वाहतूक कोंडी जी आहे ती वारीमध्ये आपल्याला पाहायला मिळत असते। आपण जर पाहिलं तर परवा दिवे घाटामध्ये ही वाहतूक कोंडी जी आहे ती सुमारे 5 ते 6 तास झालेली होती, कारण की यासाठी एक आचारसंहिता करणं आवश्यक आहे। नक्कीच वारकऱ्यांच्या वाहनांसाठी एक आचारसंहिता असणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद सागर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।